नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 10वीच्या वर्गासाठी अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर नंबर 3 बघत आहे आणि आजचं आपलं लेक्चर आहे लेक्चर नंबर 5। या आधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घेऊ शकता। त्याच पद्धतीने आपण क्लास 10 चे बरेच लेसन आपले शिकवून झालेले आहेत आणि त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेही लेसन्स तुम्ही बघू शकता। तर आजचा जो टॉपिक आहे आपला सम ऑफ द फर्स्ट इयर टर्म्स ऑफ एन एपी। आता सम ऑफ द म्हणजेच काय तर ऍडिशन। कशाची ऍडिशन तर फर्स्ट इयर टर्म्स ऑफ एन एपी। एपी चे जे फर्स्ट ज्या एन टर्म्स आहे त्यांची ऍडिशन कशी करायची किंवा त्याचा जो डिराइव्ह फॉर्म्युला आहे तो कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व्ह करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर मग स्टार्ट करू आजच्या टॉपिकला। आता आपण टर्म्स ऑफ एन एपी बघितल्या होत्या आणि टर्म्स ऑफ एपी एन टर्म्स जर असतील तर कशा फाइंड करायचे म्हणजे एन टर्म्स कशी फाइंड करायची हे आपण बघितलं होतं। त्याच्याच बेसिस वरती सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स कशा फाइंड करायच्या ते आपण आज बघणार आहे आणि तो फॉर्म्युला कसा तयार झाला तेही आपण बघतोय। आता बघा, कन्सिडर अन एपी कन्सिडर केली तर आपण मागच्या व्हिडिओज मध्ये बघितलेल्या आपल्या ज्या टर्म्स आल्या होत्या त्या काय होत्या बघा। फर्स्ट टर्म आपली काय होती ए, दुसरी टर्म्स काय होती आपली ए प्लस डी, थर्ड टर्म ए प्लस 2d होती। असेच डॉट 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 कुठली लास्ट टर्म जी असणार आहे ती काय असणार आहे बघा तर ए प्लस एन मायनस 1 आणि डी ही आपली लास्ट टर्म होती। आता याच्याच बेसिस वरती आपण काय करणार आहे तर एसएन चा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे। तर आपण फर्स्ट काय केलं द सम ऑफ फर्स्ट इयर टर्म्स, ठीक आहे। तर आता यामध्ये काय होईल बघा तर एसएन इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा ए प्लस डी म्हणजे पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म काय होती आपली ए प्लस 2d, याला ब्रॅकेट जरी टाकले तरीही चालतील, प्लस डॉट 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 आणि लास्ट जी टर्म होती ती होती आपली ए एन मायनस 1 आणि इथं डी, ठीक आहे। याला आपण नंबर 1 देऊया। आता ह्या ज्या टर्म्स लिहिल्या होत्या आपण त्याच टर्म आपण काय करणार आहे तर रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिणार आहे। द सम ऑफ nth टर्म्स राइट इन रिव्हर्स ऑर्डर, ठीक आहे। म्हणजेच बघा हे एसएन तसेच राहतील इज इक्वल्स टू जी लास्ट टर्म होती ती आपण काय करणार आहे फर्स्टला लिहिणार आहे। म्हणजे तिथं काय होईल बघा ए प्लस एन मायनस 1 डी। त्याच पद्धतीने ह्याच्यानंतर लगेच येणारी टर्म काय असणार आहे आपली म्हणजे इथली टर्म अशी काय असणार आहे ए प्लस एन मायनस 2d ही टर्म असणार आहे, बरोबर। ती टर्म आपण इथं लिहिली तर बघा ए प्लस एन मायनस 2d आलेली आहे आणि तसेच डॉट 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 लास्टची जी टर्म असणार आहे ती काय असणार आहे आपली ए प्लस डी असणार आहे आणि त्याच्यानंतर येणारी टर्म ही काय असणार आहे आपली ए ही शेवटची टर्म असणार आहे, बरोबर। याला नंबर 2 देऊया। आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, जे आपण इक्वेशन 2 तयार केलेले त्या दोन्ही इक्वेशनची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आहे। म्हणजेच बघा ऍडिंग 1 and 2। आता एसएन प्लस एसएन म्हणजेच किती होतात आपले तर 2SN होतात इज इक्वल्स टू। आता या ठिकाणी बघा ए आणि इथं ए प्लस एन मायनस 1d, ठीक आहे। आता हा ए आणि इथला ए म्हणजे इथे किती झाले आपले 2a प्लस एन मायनस 1 आणि इथं डी ची व्हेरिएबल नाही आहे त्याच्यामुळे आपण ही जी टर्म आहे ती ऍज इट इज तशीच लिहिणार आहे एन मायनस 1d, ठीक आहे। हा एक ब्रॅकेट तयार झाला प्लस। आता दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा जर सॉल्व्ह केलं आपण तर इथं बघा ए प्लस डी हा एक आहे आणि दुसरा आपला होता 8, ठीक आहे प्लस। आता मी ब्रॅकेट सॉल्व्ह करते म्हणजे इथं काय होईल तुमचं एन डी आणि मायनस 2d होती। म्हणजेच काय झाले बघा ए प्लस ए 2a झाले आणि या ठिकाणी हा डी आणि हा डी होता म्हणजेच काय झाले मायनस 2 प्लस 1 म्हणजे या ठिकाणी परत एकदा बघा आपल्याला चिन्हांचे नियम वापरायला लागतील। प्लस मायनस मायनस होतं आणि बिगेस्ट नंबरचं साईड त्याचाही व्हिडिओ आपण प्लेलिस्ट मध्ये टाकलेला आहे, तोही तुम्ही बघून घ्या गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये। डी आणि 2d म्हणजे इथं आले आपले मायनस डी
प्लस एन डी. ओके, आता या ठिकाणी बघा डी डी परत एकदा कॉमन आलेला आहे, त्यामुळे इथं आपण काय लिहू शकतो, हा 2a प्लस एन मायनस 1 आणि डी. म्हणजे कुठली टर्म आली बघा, 2a प्लस एन मायनस 1 डी हीच टर्म आलेली आहे. म्हणजे 2a प्लस एन मायनस 1 डी ही टर्म. देन लास्टला काय असणार आहे, परत एकदा बघा, इथं a म्हणजेच काय असणार आहे, प्लस 2a प्लस एन मायनस 1 डी ही टर्म असणार आहे, ही टर्म असणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा, तर एक ऑब्झर्वेशन केलं, ज्या वेळेला आपण 5 म्हणजेच बघा 5 प्लस 5 प्लस 5 म्हणजेच 5 प्लस 5 10, 10 प्लस 5 किती होतात आपले 15 होतात. त्याच्याऐवजी जर आपण असं केलं की 3 इंटू 5, कारण 1 2 आणि 3 टाइम्स काय होतं आपले 5 होते, म्हणून 3 इंटू काय केले आपण 5 केलेले. त्याच पद्धतीनं इथं बघा 2a प्लस एन मायनस 1 डी, 2a प्लस एन मायनस 1 डी प्लस डॉट डॉट डॉट, म्हणजे ह्या ज्या टर्म्स आहेत त्या किती टाइम्स आलेल्या आहेत आपल्या आता n टाइम्स आलेले आहेत. म्हणजेच इथं काय होईल आपलं, तर n इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी येणार आहे. आता या ठिकाणी हा जो 2 आहे तो काय आहे, मल्टिप्लाइडला आहे, तो अपोजिट साइडला गेला तर तो काय होणार आहे आपला डिवाइडला जाणार आहे. म्हणजेच Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a एन मायनस 1 डी. हा आपला काय झालेला आहे, Sn चा फॉर्म्युला तयार झालेला आहे. आता या ठिकाणी बघा म्हणजे अजून ह्याच्यावरून अजून एखादा दुसरा फॉर्म्युलाही तयार होऊ शकतो. तो कसा, तर Sn इज इक्वल्स टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट a 2a होतं, त्या ठिकाणी आपण a प्लस a असं फोड केलेली आहे आणि हा पुढचा ब्रॅकेट तसंच ठेवलेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ही जी टर्म आहे म्हणजे a म्हणजेच काय असतं आपलं T1 असते, आणि Tn चा फॉर्म्युला काय असतो आपला a प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजेच Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट काय असणार आहे, याच्या जागी आपण T1 लिहू शकतो, प्लस ह्या होल टर्मच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, Tn लिहू शकतो. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म देतात त्यावेळेला डायरेक्टली तुम्ही Sn चा फॉर्म्युला यूज करून ह्या फॉर्म्युल्याने आन्सर फाइंड करू शकता. ही होते आपला सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. आता याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आपण बघूया. आता बघा त्याच्याशीच रिलेटेड असणार एक्झाम्पल्स आपण बघतोय. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स, ऑड नॅचरल नंबर्स आणि इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 सम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता फर्स्ट बघा नॅचरल नंबर्स काय असतात, फर्स्ट काय आहे आपले नॅचरल नंबर साठी आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा a किती असणार आहे, a म्हणजे आपली फर्स्ट टर्म किती असणार आहे, तर 1 असणार आहे. आणि डिफरन्स जो आहे तो किती असणार आहे, नॅचरल नंबर मध्ये प्रत्येकी डिफरन्स कितीचा असतो आपला, तर 1 चा असतो, त्यामुळे डिफरन्स पण किती असणार आहे आपला 1 असणार आहे. आणि त्याच पद्धतीनं n टर्म म्हणजे Tn जे आहे ते किती असणार आहे आपलं, तर n असणार आहे. बरोबर, तर आता बघा आपला जो Sn चा फॉर्म्युला होता तो काय असतो, तर n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी असणार आहे. ठीक आहे, हा जो n आहे तो तसाच राहणार आहे आपला 2a म्हणजेच व्हॅल्यू किती होती 1 होती, प्लस n म्हणजे माहित नाही आपल्याला 1 घेणार आहे, आणि d किती होता आपला 1 होता. म्हणजेच n बाय 2 इंटू 2 प्लस 1 नी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस 1. आता या ठिकाणी तयार होईल आपलं n बाय 2 इंटू ब्रॅकेट काय होईल बघा, 2 मधून 1 गेले 1 राहिले, म्हणजेच n प्लस 1 राहतील. आता बघा दुसऱ्या मेथडने जर आपण सॉल्व्ह केलं तर यामध्ये Sn इज इक्वल्स टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn हा आपला फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी n बाय 2 जी व्हॅल्यू आहे ती तशीच राहील आपली n बाय 2 इंटू ब्रॅकेट T1 किती होतं, म्हणजेच a किती होता आपला 1 होता म्हणून इथं 1 आला, प्लस Tn किती होता आपला n होता म्हणून इथं आले n, म्हणजेच काय आले n बाय 2 इंटू ब्रॅकेट n प्लस 1. जो इथं आला होता तो या पद्धतीनं आलेला आहे. म्हणजे एकच एक्झाम्पल 2 मेथडनी सॉल्व्ह करू शकता. सेकंड क्वेश्चन होता आपला ऑड नॅचरल नंबर्स, ऑड नॅचरल नंबर्स. ठीक आहे, आता यामध्ये a ची व्हॅल्यू काय असणार आहे आपली 1 असणार आहे, कारण ऑड नंबर स्टार्ट फ्रॉम काय असतात आपली 5 7 आणि प्रत्येकाच्यात काय असतो तर 2 2 चा डिफरन्स असतो. म्हणजेच d किती असणार आहे आपला, तर 2 असणार आहे. ठीक आहे, Sn चा फॉर्म्युला काय आहे आपला, तर Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आता हा n अपॉन 2 तसाच राहील, 2 इंटू 1 म्हणजेच किती झाले 2 झाले, प्लस n मायनस 1
इंटू डी, डी किती आहे आपला 2, म्हणजे सॉल्व्ह केलं तर n/2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 2 इंटू n म्हणजेच 2n झाले आणि -2 झालेले, म्हणजेच n/2 इंटू ब्रॅकेट. आता हे +2 आणि इथले -2 गेट काय झालेले आपले कॅन्सल झालेले आहेत, राहिले फक्त काय आपले 2n. म्हणजेच काय बघा, हा 2n 2 गेट कॅन्सल झाला, राहिला होता फक्त आपला n. इथं आपण आडवा भागाकार पद्धत केलेली आहे आणि आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता हा n आणि हा n म्हणजेच काय आलेलं आहे n². सम ऑफ द ऑड नॅचरल नंबर्स काढू त्यावेळेला आपल्याला काय पाहिजे तर n² आपण डायरेक्टली यूज करू शकतो. थर्ड वन आहे आपलं इव्हन नॅचरल नंबर. ठीक आहे. आता इव्हन नॅचरल नंबर मध्ये फर्स्ट टर्म जी असणार आहे, इव्हन नंबर म्हणजे 2, 4, 6, 8 अँड डॉट डॉट डॉट, म्हणजेच a किती असणार आहे 2 असणार आहे आणि डिफरन्स ऑल्सो 2 असणार आहे, बरोबर. आता इथं बघा Sn इज इक्वल्स टू काय असणार आहे n/2 इंटू ब्रॅकेट 2a म्हणजे 2 इंटू 2 प्लस n-1 इंटू डी, डी किती आहे आपला तर 2 आहे, म्हणजे सॉल्व्ह केलं तर n/2 इंटू ब्रॅकेट 2 2 किती झाले 4 झाले प्लस 2 इंटू n 2n झाले मायनस 2 1 2 झालेले. तर इथं आले आपले n/2 इंटू ब्रॅकेट 4 मधून 2 गेले किती राहतात आपले 2 राहतात आणि इथं काय येईल बघा 2 + 2n येतात, म्हणजेच ह्यातला 2 आणि ह्यातला 2 बाहेर काढला तर 2n/2 इंटू ब्रॅकेट n+1 राहतील आणि हा 2 गेट कॅन्सल झाला तर राहील आपलं फक्त n आणि n+1 ब्रॅकेटमध्ये. हे होतं आपलं एक्झाम्पल. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुढचा प्रॅक्टिस सेट घेऊन येतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 3.3 बघायला विसरू नका. थँक्यू.